पाहू शकता रत्नागिरीला उतरल्या लगेचच वैभव निकीचा स्वागत लावला एकदम जबरदस्त. हां स्वागत लावलेलं आहे वैभवने. का लावलंय तुम्हाला माहिती? हो ॲक्च्युली काय निखिल लोक आपल्याकडे बघण्यापेक्षा हा वैभवकडेच बघतात. समजलं? हो समजले. हा नको मला. आपण चला आपण ते वरती काकडी घेत आहे तिथे. हे अहमदाबादी बोरं काकडे पेरो तो कसं 50 तुला 50 काकडे पेरो गावाकडची काकडी. इथे तिथे तर मित्रांनो फायनली आम्ही आलो आहोत रत्नागिरी. फायनली रत्नागिरी. तर मित्रांनो फायनली आम्ही आलो आहे संगम रेसिडेन्सीमध्ये आणि माझ्यासोबत आहे प्रथमेश. निखिल इथे कपडे चेंज करतो. बघू शकता निखिलला कपडे चेंज करतो. काय दिसणार नाही. तर आता बघूया आपला पुढचा प्रवास कसा होतो. आता आपण जात आहोत नेवळीवरून पालीमध्ये. चला बाय. महाग पडला होता. मी पोचलो आहोत निवळीमध्ये आणि आता इथे काहीतरी 360 काय मी कॅमेरा घ्या. मस्तपैकी इथे सेटिंग आहे का काय? हा आला हे वडापाव. अरे वा. स्वादचा वडापाव. स्वादचा वडापाव. स्वादचा वडापाव. पोटभर नाश्ता खाल्लाय. आता मालक कुठे आहेत ते बघतो. तुमचे मालक कुठे आहेत? तिथे हात आहेत बघा. बाजूला तुम्ही बसला. हात आहेत हात. मालक आत आहेत. हो चहा आहे तिथे. चहा पितो आणि चहा आहे बघा चहा. चहा पितो. मालक कुठे आहेत? काय माहिती. चला चहा पण मस्त होती. वडापाव पण मस्त होता. आता मालकाला बघूया. मालक कुठे आहे? चहा आणि वडापाव तुमचा छानच होता पण ना थोडा प्रॉब्लेम झाला आहे. थोडा प्रॉब्लेम झाला आहे. चहा आणि वडापाव मस्त होता. थोडा प्रॉब्लेम झाला. भांडी घासायला होते. द्या किशी बिशी द्या आणि साबण द्या. मला पण सोडायचा अहो द्या. काय सांगणार. अशी परिस्थिती रत्नागिरीत येऊन झाली. तर सकाळी 5 वाजता आम्ही घरातनं निघालो होतो. तर फायनली आम्ही पोचलो आहे माझ्या घरी पाली. आणि तुम्ही बघू शकता आला निखिल आला. दादाच्या इथे येऊन म्हणजे आता चालू आहे पण प्रत्येकाचं गाव हा भारीच असतो. आणि कोकणात कुठेही जाय रिलॅक्स हा वातावरण असतं. आता आजूबाजूला ऊन आहे पण घराची जी सावली आहे ती एवढा आसरा देऊन जाते ना की मन प्रसन्न होऊन जातं. वैभव काय बोलशील तू? वैभव फ्रेममध्ये आहे. कोकणात आलोय. मस्त वाटतंय. शांत बसले. फक्त पाणी प्यायचं. पाण्यानेच जीव शांत झाला. पाण्याने सकाळी अंडी खाली ती हा वहिनीने. दादानी आणलेला डबा. वहिनीच्या हातचं जे होतं अंडी बॉईल मी हे नाही खात. हाफ बॉईल हाफ फ्राय. नाही खात. फ्राय नाही खाल्लं. 10 चपात्या होत्या मला वाटतं. ते खाल्लं भारी. 1 मिनिटात फोन आला माझा. हां आणि वैभव बसला शांत. थोडंसं बाईकचं थोडंसं आपल्याला हे झालं ना. हां जास्त झाला प्रवास. त्याच्यामुळे थोडी
ॲक्च्युली काय झालं माहिती आहे, आम्ही आलो बाईकनी, ते पण ट्रिपल सीट, आणि थोडं आमच्याकडे हे सामान होतं. आणि कसं झालं की संदीप दादा आम्हाला रत्नागिरी स्टेशनला येणार होते घ्यायला 4 व्हीलरनी, पण आम्हीच त्यांना सांगितलं की दादा नको म्हणून, है ना, की उगाच कशा तुम्ही आमच्यासाठी येणार, परत उगाच त्रास नको. पण तरी पण ते आता पालीमध्ये येत आहेत, ते नाही बोलतात, नाही बोलत तरी पण ते येतात आता पालीमध्ये. मग आता इथे थोडा वेळ आराम करून फ्रेश बिश होऊन आमच्या बॅगा तिथे ठेवून आम्ही निघणार आहोत पालीला. काहीतरी छोटी मोठी खरेदी करायची आहे, आणि मग त्यानंतर संध्याकाळी काहीतरी आमचा एक बेत आहे की काहीतरी आहे ना आपल्याला बनवायचं आहे. तर मग बघूया आता संध्याकाळचा बेत काय असेल, आणि थोडंफार जमलेस आपण पालीमध्ये मार्केटमध्ये काय काय आपण घेऊ ते पण आपण आहे ना, ते बघूया आपण काय ते. चला तुर्तास आपण इथे थांबतो. विलेज लाईफमध्ये कसं फूड बनवलं जातं ते आम्ही जरा ट्राय करणार आहे. फर्स्ट टाइमच असणार आहे आमच्याकडे. काही सामग्री तर नाही आहे, पण एक आम्ही जमा करणार आहोत. बघूया बनते का व्यवस्थित होतं का, म्हणजे असं आमचा काही म्हणजे प्लॅनच नाहीये. हां, म्हणजे असं काही आम्ही प्लॅन बनवलं नाहीये, हो, पण बघू काहीतरी होईल असं वाटतंय. आणि दुसरी एक गोष्ट, वैभव ते मडक्याचं काय सांगितलं तू? आम्ही मडका आणलं. हां, मटक्याचा असा सीन झाला की रिव्हील करायला लागेल आपली आयडिया. ती रिव्हील करायला लागेल, म्हणजे ते ओपन करायला लागेल ती आयडिया. नाही तर आपण मडकं घेतलं नाही का तिथून? मडकं घेतलं ॲक्च्युली. ते मडकं आम्ही जेवण करायसाठी घेत होतो, कारण मातीतल्या मडक्यामध्ये जेवण छान ते होतं. आणि मडकं घ्यायचं म्हणून दुकानामध्ये गेलो, तर मडकं घेण्यासाठी जेव्हा नितीन गेला तेव्हा त्या दुकानदाराने त्याला सांगितलं की कोण गेलाय वाडीतला कोण गचकला, असा डोक्याला ताप. तर मित्रांनो मी गेलो होतो मडकं घ्यायला, आणि सांगितलं मडकं मी घेतलंच होतं ते मडकं, पण ते काहीतरी याच्यासाठी वापरतात ते मटकं मी घेतलं, अंत्यविधीसाठी वापरतात. मग ते नंतर मग आम्ही निवळीला स्वाद हॉटेलचे ते निखिलला दाखवलं. निखिल बोलतो की अरे याच्यामध्ये पाला पण नाही ना, खूप छोटे आहे. मग परत मग जाऊन ते वैभवनी जाऊन ते रिटर्न त्यांना दिलं ते मटकं. आता बघूया आता आपला पुढे काय होतं, कसं काय ते पाहूयात आपण. होईल चांगलं होईल, सक्सेस होईल आपली स्टोरी. बघूया, चल करू काहीतरी. हो. सांगड. तर आता एक ना विषय असा झाला होता, आम्ही आलो आणि लाईट नव्हती, पण आता काय माझे मित्र आलेत, आपला वैभव आला आहे आणि आता निखिल पण आला आहे. पण आणि ना घरात लाईट नाही, लाईटच गेली. आता काय झालं, आपले हे जे आहेत ना रात्री अंधारात काढायची की काय, पण हे महावितरणचे 2 दादा इले आणि यांनी हेल्प केली, आणि मस्त आता काहीतरी लाईट बाबा हिलेली आहे. हां, आता आम्ही काहीतरी जेवण करू सुधरत आमका, नाही तर काय सुधरतच नव्हता. आणि हे एकदम म्हणजे आडले अर्ध्या तासात आले. हां, म्हणजे तात्काळ सेवा उपलब्ध आहे महावितरणची, एवढी आम्हाला माहीत नाही, पण चांगलं त्या लोकांनी पटापट येऊन काम केलं. थँक्यू. माझं चॅनल आहे आम्ही करामती, आणि त्याचं आहे वैभव तलगावकर, आणि त्याचं मी कोकणी निघेल. तर मित्रांनो आता आम्ही झालो आहोत फ्रेश, आणि फ्रेश होऊन आता आम्ही चाललो आहोत पालीला. थोडंफार जिन्नस आहे, म्हणजे चिकन, काहीतरी मसाले त्याचं घेतो, समजेल जाऊन. हां, आणि आजचं स्पेशल जी डिश आहे हा निखिल बनवणार आहे. घंटा मला येते, मग घंटा बनवणार आहे. 2 मिनिटं रोलिंग चालू आहे तिकडे. अच्छा, रोलिंग आहे का तिथे? चला, तर यांचं सेल्फी घेऊन जाऊ. काय ते पाठीमागे चाललं आहे रील्स बनवणं, तर बघूया. ओके, आलो, चला. तर मित्रांनो आम्ही फायनली आलो आहोत पालीच्या बाजारामध्ये, पण आम्हाला मडकं घ्यायचं आहे. तर आता मडकं मिळत नाही आहे, तर ते आम्ही शोधतो. तर बघूया. वैभव चल, तर बघूया आता मडकं आपल्याला. आम्ही मडक्यासाठी फिरतोय. वैभव काय बोलशील मडक्याबद्दल? मडकं भेटतच नाहीये. मडका भेटला की पहिला डोक्यात टाकायचं. 100 दुकानं झाली, मडका काय भेटायचं नाव नाही. हो, आता एक ते दादा भेटले होते, त्यांनी सांगितलं आम्हाला की ते मडकं ते कुठले नारळाचं झाड आहे तिथे मिळेल.
तर आता आम्ही तिथे जातो. बघूया मडकं तिथे मिळतं का बघूया. काय वैभव? हां आमचं मडकं बेशुद्ध व्हायचं पाहिजे. हां त्या मडक्याच्या नादात. तर पाहूयात आपण. चला फायनली आता काय तो उतरल दादा उतरल. उतरलं अच्छा बाई. चढायचा प्रॉब्लेम आहे. चढ कुठं चढ. हे बघ इथे इथे वैभ्या. हे बघ इथे पाय दिले. हे बघ हे दिले बघ इथे. हे बघ हंडी हंडी करे हंडी. सोड निघील. अरे आता मला घे मला घे. याला मीच येईन. पडाल पडाल नको. हे पारे बघ. ठीक आहे तर मित्रांनो आम्ही रत्नागिरी फिरलो. नेवळीला पण गेलो आणि शेवटी आम्हाला पालीमध्ये NH सावंत हे जे दुकान आहे पाली ST डेपोच्या अगदी समोर. म्हणजे अशक्य असं काय नाही. सगळं काही मिळतं इथे. अशक्य असं काय काही नाही. नाही. होप सोडलेलं. हां पण काकांनी आम्हाला भेटत नाही आहे. मिळतच नव्हतं पण आम्हाला त्यांनी अरेंज करून दिलं मडकं. तर फायनली तुम्ही बघू शकता आम्हाला मडकं मिळालेलं आहे. मगाशी भेटलेलं पण ते मैताचं भेटलेलं. हां आता हे बरोबर मिळालं. भांबरूट वैभव. खायचे, चला. वैभव काय कुछ ना. भेटले ते पण त्यांनी स्वतःसाठी घेतलेलं. ते माळ्यावर ठेवलेलं आणि अचानक त्यांना क्लिक झालं की बाबा आहे एक्सपायर मध्ये. आम्ही हे- जायलाच निघालो होतो आणि आमचं काम झालं. चला आणि एक ओनर त्यांनी आम्हाला दिला अरेंज करून. ॲक्च्युली हे आहेत काका. त्यांनी आम्हाला त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी आणलं आहे. चला दुसरा प्राईस दुसरी प्रोसेस. तर नमस्कार मित्रांनो. फायनली आता आम्हाला मटका मिळाला आहे आणि आम्ही वैवायला घेऊन चाललो आहे आता. वडा पाव वडापाव. विक्रम 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 वेताल 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 विक्रम 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 वेताल वेताल वेताल. अरे मडकं काय फायनली आता पुढचं काहीतरी करा. दया करा धर्म बाकीचं सामान करा. घ्या ना. बाकीचं सामान घ्या. हे जाऊन झोपणार आहे. असं नाही. मेन कलाकाराने शस्त्र टाकले तर मग पुढे नाटक चालवणार. अरे एक कलाकार 3 वाजल्यापासून येत आहे. पावसकर आणि दुसरा कलाकार आहे ना तो झोंड आहे. 1 नंबरचा झोंड आहे. आता येत आहे उत्तर येत आहे. अशी 2 माणसं आहेत ना माझ्या वयाची. दोन माणसं ती मोठी आहेत म्हणून मी त्यांचा रिस्पेक्ट करतो. 2 माणसं माझ्या वयाची असती ना बदलवली असती. बदलवली असती मग. तर बघूया आता पावस. तुम्ही बघू शकता संदीप दादा इथे बसलेले आहेत आणि हे सगळं आता चाललंय. हे सगळं पावटे हे सगळं. वैभव निखिल सगळं सगळं शिकतोय. मार्केटमध्ये शॉपिंग करून आल्यानंतरचा जो कुर्तीचा सेटअप आहे तो लागलेला आहे. आणि हे केळीचं पान एवढं मोठं खास त्याच्यामध्ये पदार्थ ठेवण्यासाठी म्हणजे जे बॉईल होणार ते चिकन त्यामध्ये ठेवणार आहे. आणि त्याचा खरं स्प्राईट नको तुम्हाला. मला अशी म्हणजे 1% पण नाही अशी किंवा आवडी पिणार आहे मी असं. अगदी बाजूला दुकान असं सांगत असं जरा आणा म्हणून त्याची काही गरज पण नाही. आता आपलं सगळं ओके झालेलं आहे. येतो ना लगेच घेऊन येतो. बरं नाही वाटत ते. कशाला नाही नाही काय नाही बरंच प्रश्नच काय येतो त्याला काय होतंय त्याचा काय. नमस्कार मित्रांनो. मी आहे ना आता इथे ब्लूटूथमध्ये आहे ना वाघाचा व्हॉइस सेट केलेला आहे आणि निखिल आवाज येतो. निखिल पार वाघ आलाय. तिथे जाम घाबर. थांबा थांबा.
तरी मी थांबलो होतो यांच्यामध्ये माझे हवा चांगली टाईट झाली. मी बोललो ना हे प्रँक करतो हा आरामखोर झाला. नाही बा, आवाज आडच काढला कारण मी ते निरखून बघतोय त्या हे बघा वाघाचा आवाज ऐकून आता इथं तिला आणि मला वाटला नंतर मी आज मी हे म्हणतोय, ही जबरदस्ती करतो हे. ए ऐक ना संदीप दादा निखिल मध्ये नितीन दादाला कॉल मला वाटलं, तरी हे आधी- तिकडनं आला पहिलाच आवाज ओए ऐक ना वैभव बोलतोय इथे जा अरे संदीप दादा जे गेले ना इथून हो, नंतर इथून उडी अडकलेले दरवाजा अरे ते नाही ते थांबलेले मीच घाबरलेलो. नाही, थांबलं म्हणजे काय? थांबलं काय? म्हणजे वाघ समजला वाघच आहे. पण हे म्हणतात चलतं बेटा शहाणपणा नको ना करायला. म्हणून चला आहोत जाऊया आणि नंतर इच्छा नाही आली आहे बघूया पण हे हा बोलतो मला लावलं पाहिजे काय बाई, फाटली माहिती आणि मला काय समजे हा आवाज येतो पण दिसत का नाही आहे एवढं जवळ कान तर घेतोय जवळ दिसतो आवाज आहे शक्ती ते म्हणलं ह्याच्यात तर नाही ना आवाज लावलं बरं. कारण आवाज लावा तर मित्रांनो बघू शकता यांचा मस्त प्रँक केलाय आवाज लावा. पण हे पळताना मला व्हिडिओ नाही मिळाला शी, कळतं ना आवाज आहे video. पण सांग करायला लागला. अरे निखिल नितीन दादाला कॉल मी विचार करतो आला मला मला तुझी काळजी होती. होय, होय. मला तुझी काळजी होती. नाही हे बघा, कॉल लावलाय ना हे बरोबर बोलला तो. माझी टूप पेटली मी बोललो हा हा ना, ना कॉल लावलाय म्हणून बोलला तो म्हणून आम्ही पण बोल आणि लोक काय आला की एवढी फॅक्टरी दिला की हा लॉक दरवाजा खिडकी पण लॉक करून गेला. हे काय? हे काका बघताय का? मी बघतोय. नाही मी जेव्हा इथे आलो ना तेव्हा मी जी मुवमेंट बघितली ना संदीप दादा इथूनची जंप हे तुम्ही बोलायला लागला, मी काय हे दोन जंप मध्ये हे दोन जंप मध्ये ना संदीप दादा हात माझ्या भावात चिकन ठेवलाय ना आतमध्ये. बरं, वाघ खाईल म्हणून चिकन ठेवलंय. तसं कोइन्सिडन्स आहे. परिपक्व आवाज होता कारण मी कसा पहिला कान घेऊन ऐकलं ना आवाज परफेक्ट हा ह्याने बोलले आपण पहिला मी हाय काय हाय मी नंतर बोलो हाय 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 हा, असं मी आवाज घेतला आवाज हाय बोललो. हा. ते उठ. ओ, असं झाला त्या विषय कॉल केला ना मला हाय तेव्हा आम्ही पळालो. आवाज तोपर्यंत आम्ही पाहिलं. हा ह्याने जेव्हा क्लू दिला ना हाय हाय वा, हाय जास्त होईल ना. नाहीतर मी अगोदर म्हणत ना राहू दे ना चवीला आहे. अरे बोलता आपलं हे जास्त नाही होते ना नाही ना काय नाही सगळं बरोबर आहे नाही तर लावू दे सगळं तो मसाला ओके तर फायनली मित्रांनो इथे वाघ आला होता थोड्या वेळापूर्वी तर झाला आता एका सगळं वाघाने दुसऱ्या वाघाला घाबरवलं. घाबरवलं फायनली पोपटी पेटलेली इथे तर बघूया कशा प्रकारे काय होते ते नीट पाणी टाकू का नको आहे का? नाही तर तो चाललाय रे पुढे हाय हाय नाही जाणार. हाय ना. ए, ए, इकडे. नको पाणी नको. काय गरज नाही अजून कंट्रोल मध्ये आहोत आपण. आपल्याला थोडीशी जागा आहे ना करून जाईल मी करतो. ठीक आहे टाळा लावून ठेवा आता अजून हा तुमचं हे काय तर निखिल याच्यामध्ये माहीर आहे हे वनवा आणि विझवण्यामध्ये तुम्ही बघू आम्ही शकता गेलो हे वनवासे विजवलेलं हवं हां का? तर तर अशा प्रकारे कांद्याची पोपटी पानं घेऊन हा. चालू आहे ए बाबा हो हो तिकडं ये इकडं. लाकडं काय पेटलेली नाहीत पण अजून तर बघू आता पुढे कसं काय होत आहे ते म्हणजे काय थोडं गवत टाक खाली 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 आता भरत वरती नको खाली खाली टाक
कसा चरचरत आहे बघा. चल चला आता पुढे काय होतंय ते बघूया कशी पोपटी बनते. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे ही पोपटी ह्या लोकांनी पेटवलेली आहे. फायनली पोपटी पेटलेली इथे. तर बघूया कशा प्रकारे काय होते ते. नीट पाणी टाकू का नाही तर चाललाय रे पुढे. नाही जाणार ना. नको पाणी नको. गरज नाही. अजून कंट्रोल मध्ये आहोत आपण. आपल्याला थोडीशी जागा आहे ना करून जाईल. मी करतो. ठीक आहे टाळा लावून ठेवा आता. अजून हा तुमचं हे काय तर निखिल याच्यामध्ये माहीर आहे हे वनवा आणि विझवण्यामध्ये. तुम्ही बघू शकता. गेलो हे वनवाचे विजवलेलं हवं का? तर अशा प्रकारे कांद्याची पोपटी पानं घेऊन हा. चालू आहे. ए बाबा हो हो तिकडं ये इकडं. लाकडं काय पेटलेली नाहीत पण अजून. तर बघू आता पुढे कसं काय होत आहे ते. थोडं गवत टाक खाली 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 आता बरं वरती नको खाली खाली टाक. खाली टाक. कसा चरचरत आहे बघा. चल चला आता पुढे काय होत आहे ते बघूया कशी पोपटी बनते. मला पण एक व्हिडिओ हा नाही तुझी कर तुझी कर. मला पण एक व्हिडिओ. आधीला वाघ घाबरतो. वाघाला मनुष्य घाबरतो त्याचा काय वाघाला. तर मित्रांनो हे वाघ पुराण ह्यांचं काय अजून काय संपत नाही आहे. म्हणजे झाले 11:30 वाजले तरी पण वाघ काय यांच्या मनातनं जात नाही. ह्या जाणार पण नाही वर्षभर. माझा तर आयुष्यभर नाही जाणार. तो छापला गेला त्यांच्या हृदयावर. हा नाही तुझी कर. मित्रांनो बघू शकता. दादा दाखवते टोप. हे बघा कशा प्रकारे ह्याला माती लावलेली आहे ह्या टोपाला. लेवल 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 घेणं म्हणतात. लेवल घेणं. हां लेवल ना. लेवल. हे बघा पाठीमागे माती लावलेली आहे. चला हातर पाणी वाटलं. हे घे ना. हे तुम्ही बघू शकता. हे सगळे अस्सल कोकणकर. हे सगळे अस्सल कोकणकर. सगळे म्हणजे लाल माती आपली आणि मातीतली माणसं आणि मातीतलं जेवण. बघूया कसं टेस्ट लागते ती. चला तर चला मित्रांनो फायनली आता झाली झोपायची वेळ. आजचा दिवस इथे संपला आहे. आणि हे बघा हे सगळे कसे झोपलेत बघा. असं वाटतं तसं नाही तो. हे बघा. तुम्हाला सांगू शकत नाही माणूस. चांगला माणूस उडतो. अहो निखिल झोपलाय. वैभव इथे झोपलाय. संदीप नाही मी काय तिथं असा आवाज. मी खिडकी केवढ्या जोरात आपटली. हे म्हणतात काय हो तुम्ही व्हिडिओ आमचा वाघाचा व्हिडिओ आहे आज मागत आहे. अरे मेल्या तू व्हिडिओ बघ. हा? अजून पण तो व्हिडिओ बघ. काय बोलतो? रिॲक्शन बघ. हे बघ. हा.